नमस्कार, मी आशुतोष काळे. द नवरात्री डेज सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांचे मी महत्त्व सांगितले आहे. डे 5. आजचा 5वा दिवस हा पांढऱ्या रंगाशी संबंधित आहे. हा रंग पवित्रता, शांतता, स्पष्टता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. हा रंग घातल्याने आंतरिक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक वाढ होणे व भक्तांच्या आकांक्षा दर्शवते. हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित केला आहे. स्कंद म्हणजेच कार्तिकेय व माता म्हणजे आई, असं शौर्याची देवी आई म्हणून साजरी केली जाते. ही देवी आपल्या मुलाचे रक्षण करणाऱ्या आईच्या धैर्यवान आत्म्याचे प्रतीक आहे. स्कंदमातेची उपासना करणे हे तिच्या मातृत्वाच्या गुणांचा शोध घेण्याचा प्रतीक आहे, ज्यात प्रेम, संरक्षण आणि आईची काळजी घेण्याचे गुण समाविष्ट आहेत. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की तारकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचा वध केवळ शिवपुत्राच्या हातूनच संभव होता. म्हणून स्कंद म्हणजेच कार्तिकेयाला युद्धासाठी प्रशिक्षण देण्यासाठी पार्वती यांनी स्कंदमातेचं रूप घेतलं. प्रशिक्षण झाल्यावर कार्तिकेयने तारकासूरचा वध केला. देवी आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असल्याने देवीला मुलाच्या नावाने संबोधले जाते. या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.